फाईव्ह वरून ट्रेड कसा प्लेस करायचा चला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. दादांनो, ट्रेड हा प्लेस करण्यासाठी MT5 ॲप्लिकेशन वापरते ती. तुम्ही जाता ब्रोकरवरनं ट्रेड प्लेस करू नका. MT5ला या एकदम किरकोळ सोपं साधं आहे. ज्यांना अकाउंट ओपन करायचं आहे त्यांना लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. अकाउंट ओपन करा, मला ID पाठवा, तुम्हाला प्रीमियम ग्रुपला मी ॲड करतो. ओके, आता बघा हाऊ टू प्लेस अ ट्रेड आणि SL आणि TP आपला ट्रेड म्हणजे व्हिडिओ आहे. SL TP कसं लावायचा ते सगळं गोष्ट सांगतो. इथं आल्यानंतर कोड सेक्शनला आला तुम्ही पेर दाखवतो US 100 म्हणजे नासदाक. ओके, US 30 डाऊ जोन्स. ठीक आहे. ट्रेड प्लेस करण्यासाठी दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे. बघा चार्टचा ऑप्शनमध्ये आला इथं बघा डायरेक्टली बाय आणि सेल म्हणते. बाय आणि सेल म्हणते, डायरेक्टली क्लिक केलं ट्रेड प्लेस होतो. याला कसं आणायचं बघा, या वरच्या आयकॉनवरती क्लिक केलं, कुठला एकदम कोपऱ्यात त्याच्यावरती क्लिक केलं की हे येतं बाय सेलचं. डायरेक्टली इथून बाय सेल करता येतं तुम्हाला. अजून एक दुसरा काय ऑप्शन आहे, कोड्सवरती जायचं. आता समजा नासदाक आहे, नासदाकवरती क्लिक करा, न्यू ऑर्डर म्हणते. न्यू ऑर्डर मग भावानो आता लॉट साईज कोणती ट्रेड करायची ते तुमच्या रिस्कवरती डिपेंड आहे, तुमच्या स्ट्रॅटेजीवरती डिपेंड आहे. मी किती 0.01चा ट्राय मारून दाखवतो मला. 0.01चा प्लेस होतोय का इथं? नाही होत म्हणते. ठीक आहे, होतोय बघा सेल आणि बाय आलेला आहे आपल्याकडे. इथं 0.01चा बाय हा फोरेक्सचा ब्रोकर आहे माझा. ओके, आता इथं याच्यामध्ये बाय करून दाखवतो तुम्हाला मी. मार्केट एक्झिक्युशन आहे बघा. मार्केट एक्झिक्युशन काय काय, बाय लिमिट लावायचं आहे, सेल लिमिट लावायचं आहे, बाय स्टॉप, सेल स्टॉप, बाय स्टॉप लिमिट, सेल स्टॉप लिमिट, काय करायचं नाही. मी तर मार्केट एक्झिक्युशनवरती ट्रेड करतो, मला लिमिट पेमेंट काही गरज पडत नाही. ठीक आहे, एकदम सिंपल गोष्ट. आता बघा बाय कसा करायचा आहे, बायवरती क्लिक केलं सरळ बाय होतोय. 0.01चा लॉट कसा वाढवायचा, खोडायचं आणि लिहायचं 0.02. काय म्हणजे लॉजिक आहे का काय ह्याच्या मागे, मला तर हेच कळत नाही की मी ही व्हिडिओ बनवतोयच का. ठीक आहे, पण बाबांनो बिगिनर आहेत लोक, ज्यांना काय माहीतच नाही त्यांच्यासाठी बनवतोय. मग काय करायचं, मार्केट एक्झिक्युशन ठेवायचं. डायरेक्टली जाग्याला बघा ट्रेड लागतो. आता 0. उगा आता बघा मला फालतू पैसे वेस्ट करायची सवय नाही. 0.01चा तुम्हाला बाय करून दाखवतो. हे बघा, ऑर्डर हॅज प्लेस्ड इन अ क्यू, डन. ओके, इथं आली ऑर्डर. नास 100ला 0.1चा आपला इथं काय झालेला आहे, बाय झालेला आहे. ओके, आता बाय झाल्यानंतर बघा टार्गेट टॉप लॉस कसं लावायचं ही गोष्ट लक्षात घ्या. याला बघा स्वाईप करता येतं असं. बघा कसं असं स्वाईप करता येतं. पेन्सिलच्या आयकॉन दिसते इथं, पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करा. काय म्हणतंय SL आणि TP. SL म्हणजे स्टॉप लॉस, प्लसवर क्लिक करा. आपली एंट्री कितीवर झाली बघा, 17,956 वरच्या साईडला दिसते का, 17,956 आपली एंट्री झालेली आहे. आता मला सांगा बाय केला म्हणजे स्टॉप लॉस कुठे येणार, 956च्या ऑब्विसली खाली येणार आहे. मग मी टाकतो इथं 950, 17,950ला माझा स्टॉप लॉस लागू दे. TP कितीला घ्यायचा आहे, 17,956ला आहे. बरोबर आहे मार्केट. आपण किती 17,960ला आपला TP ठेवूया. म्हणजे TP वर लागणार ना बाय केला म्हणल्यावर. आणि खाली सिम्पली मोडीफाय म्हणायचं. ओके, आता लागले का नाही कुठं बघायचं, इथं बघा चार्टवरती या. हे बघा दिसतोय का आपला स्टॉप लॉस दिसतोय, TP दिसतोय. इथून पण हलवा येतं बरं का. आता ह्याला ॲडजस्ट करायचा. समजा तुम्हाला स्टॉप लॉस ॲडजस्ट करायचा आहे, बघा SL वर क्लिक करा. SL वर क्लिक केलं बघा, याला हलवा येतं दिसलं का. असं समजा ह्याला खाली वाढायचं. अजून एवढा खाली वाढला, खाली बाण दिसतोय का तुम्हाला निळ्या कलरमध्ये, त्या बाणावरती क्लिक करा. मोडीफाय म्हणताय, झालं मोडीफाय. समजा तुम्हाला टार्गेट हलवायचं आहे, बघा हे टार्गेटवर क्लिक करा, वरच्या डायरेक्शनला घ्या, मोडीफाय म्हणतंय, मोडीफाय झालं. कुठे गेलं टार्गेट, टार्गेटवर गेलं, स्टॉप लॉस आपला खाली लागला. अजून कसं तुम्ही करू शकता एडिट आहे बघा. याला स्वाईप करायचं, पेन्सिलवर क्लिक करायचं, 17,948चा आपल्या स्टॉप लॉस, त्याला थोडा 940 करा, 17,940 मोडीफाय. समजलं का. एवढ्या किरकोळ गोष्टी तुम्हाला सांगावंच कसं काय लागतील, मला हेच कळत नाही भावांनो. तर आजचा जो विषय होता हाऊ टू प्लेस ट्रेड, स्टॉप लॉस, टार्गेट सगळं सांगितलं आहे. आता काय लोकांच्या डोसक्यामध्ये कुठून दगड घालावा, मार्जिन आणि लेवरेजच्या मागे लागलेत. दादांनो, इथं हा जो ट्रेड आहे 0.01चा, तुमचा अकाउंट बॅलन्स 0 होईपर्यंत ट्रेड होल्ड होतो. इथं असं काय नाही बाबा की 0.01चा ट्रेड घेतला म्हणजे आपली 5,000 इन्व्हेस्टमेंट झाली आणि 5,000 आपला म्हणजे 5,000 आपले लॉस होणार नाही. तुमचा लॉस अनलिमिटेड आहे. म्हणजे अकाउंट 0 होईपर्यंत इथं लॉस होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे स्टॉप लॉस नेहमी ट्रेडमध्ये लावायचा. फॉरेक्समध्ये स्टॉप लॉस लावायचाच, नाहीतर अकाउंट पूर्णपणे ब्लो होतं. ओके, आता काय लोकांच्या डोक्यामध्ये दगड घालायचा मला, मार्जिन काय असते बघा. US 30वरती क्लिक करा. ओके, आणि प्रॉपर्टीजवरती क्लिक करा. प्रॉपर्टीजवरती क्लिक केल्यानंतर इनिशियल मार्जिन आणि हे मला पुस्तकी खरंच माहिती आहे का, मी याच्यावरती लक्ष देत नाही कधी. या गोष्टीवरती मी लक्ष देत नाही. तर जी इन्फॉर्मेशन दिली आहे का नाही, मी म्हणतो कशाला लय डोक्या असलं ते मार्जिनल लेवरेज ना. मी कोणाला तरी स्पेशल व्हिडिओ बनवला होतो, कारण ती गोष्ट मला सांगता येत नाही. फक्त म्हणजे आहे माझ्या डोक्यामध्ये पण मला सांगता येत नाही मार्जिनल लेवरेजबद्दल. ओके, मी आपलं असं बोलून टाकतो मी तुम्हाला, मला नाही सांगता येते. ओके, मला जे सांगता येते ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आपण लॉट साईजवरती खेळायचो. $100-200 अकाउंट साईज ठेवा, त्याच्यामध्ये 0.1च्या लॉटने खेळा, 0.2च्या लॉटने खेळा, ट्रेड करा. खेळा नाही, ट्रेड करा. ओके, म्हणजे US 100ला 0.1च्या लॉटने ट्रेड करा.
50 पॉईंटला $5 लॉस होतो, $5 प्रॉफिट होतो 50 पॉईंटमध्ये 0.1च्या लॉटने. ओके, एकदम सिंपल गोष्ट. आता ट्रेड कसा क्लोज करायचा? 0-0 आला ट्रेड. या चला क्लोज करून दाखवतो. बघा कसं करायचा, स्वाईप करायचं. बघा बघा असं स्वाईप केलं, क्लिक दिसते का फर्स्ट नंबरचं, असं स्वाईप करायचं, फर्स्ट नंबरवरती क्लिक करायचं. काय म्हणतंय? क्लोज विथ 0-0 लॉस. चला आमचा ट्रेड लॉसमध्ये क्लोज करा. केला क्लोज, झालं. आता ते हिस्ट्रीमध्ये येणार आहे. एवढी सिंपल गोष्ट आहे दादांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून काय व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा. तुमचा अकाउंट ID ओपन करून मला मेसेज करा व्हॉट्सअपला. 9579114080 डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हाला मी VIP प्रीमियम ग्रुपला ॲड करतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.